पण माझा राजकारणातला पहिला इव्हेंट मिसळ मला खूप आवडते. स्वयंपाक येतो तुम्हाला किंवा काही पदार्थ बनवता येतात? काही पदार्थ येतात ते करत आईच्या हातचा स्वयंपाक जास्त आवडतो का बायकोच्या जास्त? त्यांच्या घरच्यांबद्दल पण असे अश्लील आणि घाणेरडे कमेंट्स काही काही मुलांनी केले होते. वळसे पाटील आणि वल्लभशेठ बेनके साहेबांची एक सभा होती. तेव्हा ते ऊर्जा मंत्री होते आणि वल्लभशेठ बेनकेंची गाडी, एक मागं पोलीसची गाडी आणि असे 3-4 गाड्यांचा ताफ होता. धरलाच पाहिजे, मारलाच पाहिजे. आणि सर अतुल शेठ हे वडील म्हणून कसे आहे? मी जे काय आता ज्या गतीने पुढे चाललंय ते फक्त तिच्या सपोर्टमुळं. अजूनही तुम्ही आय लव्ह यू म्हणतात वहिनी? आय लव्ह यू असे मध्ये आधी सरप्राईज देणे, जसे अनेकांचे नेते तसे माझे पण ते नेते आहेत, जे माझ्या आई वडिलांनंतर मला सगळ्यात जास्त समजून येणारं कोण व्यक्तिमत्व असेल असं मी ज्या नारायणगावच्या घरात एंटर केल्यानंतर. आणि त्यात आता आजीदादा असल्यामुळं एकदम मी सध्या तरी पॉलिटिकली शांत आहे. पण याचा गैरफायदा पण माझ्या याचा अनेकांनी घेतलेला आहे, माझ्या चांगुलपणाचा. राजकारण आणि त्या पक्षाच्या आहारी जाण्यापेक्षा तो अजूनही जुन्नर तालुक्यामध्ये झालेला नाही. त्या भुंडेवाडीच्या इथं आपल्या 2 मुलांना तिथल्या मुलांनी मारलं. आणि त्याने असं कसं मारलं, मग हे म्हणले चला. मग सुजितला म्हणलं मी पण येतो. आता मी निघाल्यामुळं तिथली 100-150 जी मुलं होती ती पण निघाली. मग कोण 2 व्हीलरवर, कोण एक टेम्पोच होतं, मग ते टेम्पोमध्ये असं येते. आणि आम्ही भुंडेवाडीत गेलो की आपल्या मुलांना कोणी मारला तिथं. आणि तिथे गेल्यानंतर 100, 125, 150 मुलं आम्ही ते भुंडेवाडीच्या स्वागताला तिथं एंट्रीला उभे. आणि नेमकी तेव्हा आमदार बाळासाहेब दांगट होते. आणि त्यांचा तिथे एक त्यांनी पाण्याची टाकी बांधली होती, तिच्यावर अजून नाव आहे बाळासाहेब. त्याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होतं. आणि बाळासाहेब दांगट तिथे आल्यानंतर म्हणलं, अरे एवढी मुलं आपल्या स्वागताला थांबले ते गेले, कुठली मुलं आहेत सगळी येते? मग त्याने नाही, तो बेनकेचा मुलगा आला इथं. म्हणजे कशाला आलाय ते? म्हणले ते जरा इथं काहीतरी गडबड झाली म्हणून त्याला आलं. ते दांगट साहेब पण त्यांनी केलं, त्यांचं मंदिरात काय 2-3 भाषण आले ते गेले, आम्ही ते थांबून राहिलो. मग ते गावातले लोक एकत्र आले, म्हणले आमच्या मुलाला का मारलं, आणि ज्यांनी मारलं त्याला आमच्या समोर आणा, हे करा. मग तिथं तासभर आमचा गेला. पण नंतर तो समजता झाला की हे कुठेतरी फिरायला चालले होते. आणि तिथे शेतात करणारे माणसं किंवा तिथे लेडीज त्यांच्याकडे ते पाणी मागायला गेले आणि त्यांचा गैरसमज काहीतरी झाला. मग ते काहीतरी बोलले, मग हे बोलले, मग एकमेकावर धावले, मग मारामारी झाली. असं ते झालं. मग नंतर एकमेकाची माफी मागून तो मिटून टाकला. पण माझा राजकारणातला पहिला इव्हेंट तसा माझ्या तो एकदम म्हणजे स्मरणात राहतो. आणि प्रत्येक तेव्हाचे जे माझे मित्र आहेत ते अजूनही तो विषय करतात, पहिल्यांदा आपण कसं गेलो होतो, काय झालं. तेव्हा तर काही मोबाईल वगैरे नव्हते. पण मला काय सांगायचंय, त्या एका घटनेमुळं जुन्नर तालुक्यामध्ये अतुल बेनके आणि गँग आता प्रचंड ऍक्टिव्ह झालेली आहे. अशा प्रकारचा मेसेज सगळीकडे गेला. म्हणजे असे काही काही इव्हेंट्स नकळत घडत जातात. आणि मी सहज सुजित निघाला म्हणून मला मी पण तुझ्यावर येतो असं झालं. पण सगळेच माझ्या मागे निघले असं ते गोष्ट मला. सर खरंच सांगा आता की दाढी वाढवण्यामागचं कारण काय होतं? असं काय कारण नव्हतं, पण ती एकदा प्रत्येकजण कसं आता दाढी वाढून बघू, मिशा वाढून बघू, असं एकदा वाढवली. आणि वाढवल्यावर मग दाढीचं मग हा कट करू, तो कट करू, असं ते केलं. आणि ते केल्यानंतर मला पण ती बघायची सवय झाली, सगळ्यांना बघायची सवय झाली. आणि मग परत ते पूर्वीसारखं शेत केलं काही, अरे हे काय बरोबर नाही, ते हेच चांगलं आहे. आणि आता ते आपल्यासारख्या सगळ्या तरुणांच्या एक 10 वर्षापासून क्रेज की दाढी वाढवायची. आणि सगळीकडे आता ती क्रेज आहे. इतर दाढीचा अभिमान आपल्याला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीतले आपण आहे. आणि शिवाजी महाराजांची जशी दाढी होती, जसं त्यांचा ओढा होता किंवा हे सगळ्या गोष्टी होत्या, तसंच आपण त्याच मातीतला आपण जन्मलोय, तो असं कॅरी केला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. म्हणून तेव्हापासून जी दाढी ठेवली ती मग ती आहेच. आणि सर तुम्ही खूप खवय्ये आहात हे आम्हाला कळलंय. पण तुम्हाला आवडते पदार्थ कोणते तुमचे? म्हणजे तुम्हाला मिसळ आवडते हे मला कळलंय, तुम्हाला खूप मिसळ जाम आवडते. मिसळ मला खूप आवडते, पण मिसळ ऑलमोस्ट बंद केलेली आहे. अच्छा. कारण आता जर मिसळ खाल्ली ना, मला दुपारी भूकच लागत नाही. आणि ते खूप गडबड होते पण नंतर असं येते. आणि तेव्हा काय एकदम टीनेजमध्ये ते रेटून जायचं. पण आता ते शक्य होत नाही. म्हणून आपला साधा मिसळ जरी खायला गेलो तरी पाव खायचा राहिलो तर मिसळ खायची, असं करतो. आणि जुन्नर तालुक्यामध्ये जिथे दशक्रिया असेल तिथं राजकीय सगळ्या पक्षाचे पुढारी आले, अजूनही त्या गावातली जिथं फेमस मिसळ असेल तिथं सगळे पुढारी मिसळ खायला येतात. तिथं आल्यानंतर नॉन पॉलिटिकल आणि इतर गप्पा खूप चांगल्या रंगतात आजही पण.
पण आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये ती कटुता नाहीये आणि ते चाय पे जशी चर्चा आहे तशी मिसळ पे चर्चा एकदम चांगली होती अशी. पण सर तुम्हाला अजून एक चहा बनवता येतो तुम्हाला? हो, चहा बनवता येतो. मला चहा प्यायला आवडतो, पण खूप पित नाही. मी सकाळचा एखादा चहा पितो. आणि आवडीचा पदार्थ तुम्ही मला विचारला, मला सगळ्यात आवडीचा पदार्थ बटर चिकन आहे. अच्छा. हा, मी तो आवर्जून कुठेही गेलो आणि काय ऑर्डर करायचं तर त्यांना माहिती आहे, अतुलचा फिक्स आहे बटर चिकन. आणि स्वयंपाक बद्दल सर तुम्हाला किती म्हणजे नॉलेज आहे किंवा माहिती आहे? स्वयंपाक येतो तुम्हाला किंवा काही पदार्थ बनवता येतात का? काही पदार्थ येतात, जसे जसे की मी व्हेज पुलाव करू शकतो किंवा अंड्याचे ऑमलेट तर एकदम इझी आहे, पण त्याच्यात असे ट्राय करतो मग वेगवेगळ्या गोष्टी. किंवा आता मी लेटेस्ट आता माझ्या मुलींबरोबर ते म्हणले आपण हे करू काय ब्रेड पिझ्झा करू. मग ते ब्रेड आणून त्याच्यावर पिझ्झा कसा करतात, मग ब्रेडवर पिझ्झा करायचा. मग अजूनही त्यांच्या पद्धतीने ते वेगळे असे राईस, एग्ज, असं व्हेजिटेबल्स किंवा फ्रँकीज असे त्यांचे त्यांचे जे लेवल जे करतात, मग त्यांच्यावर मी आता सध्या ते करतो. आईच्या हातचा स्वयंपाक जास्त आवडतो का बायकोच्या जास्त? स्वयंपाक दोघींचा आवडतो, पण दोघींची स्टाईल वेगळी आहे. आईची अशी जुनी घरगुती स्टाईल आहे, ती तर मॅक्सिमम टाइम खायला ती आवडतीच. आणि गौरीचा असा एकदम मॉडर्न टच आहे. तिचे ते वेगळ्या वेगळ्या मॉडर्न डिशेस असतील, कबाब्स असतील, टेस्टी कोणतं बिर्याणी असतं असतील. दोन्हीपैकी? नाही, दोन्ही टेस्टी दोघांना एकदम सगळ्या दोघींचं चांगलं. तर असे काही विनोदी प्रकारचे काही किस्से झाले असेल एखाद्या कार्यक्रमामध्ये, तर थोडं सांगा. खूप असे घडतात, पण आता मला लक्षात असलेले, मी जेव्हा जस्ट नवीन लहान होतो म्हणजे जस्ट बघायला लागलो थोडं थोडं असं येते. आणि मी पिंपरी पेंडरला वळसे पाटील आणि वल्लभशेठ बेनके साहेबांची एक सभा होती आणि तेव्हा ते ऊर्जा मंत्री होते. वळसे पाटलांचं भाषण जेव्हा जेव्हा व्हायचं तेव्हा ते ऊर्जा मंत्री झाल्यानंतर त्यांच्या शब्दामध्ये एक खूप जास्त वेळ शब्द यायचा म्हणजे त्यांच्या बोलण्यामध्ये, तो होता मेगावॉट. मेगावॉट. हां, म्हणजे आम्ही एवढी मेगावॉट वीज निर्मिती केली, एवढं हे झालं ते झालं, मेगावॉट. आणि म्हणून मी पिंपरी पेंडरला जेव्हा गेलो तेव्हा ते नेते बिते थोडे होते, पण मी आपलं मुलाचे होते. ते मुलांनी त्यांना नाव पाडलं होते मेगावॉट. मेगावॉट आले, हे आले. मग ते भाषण चालू झाल्यानंतर मी जेव्हा ऐकलं हे मेगावॉट का म्हणतात, नंतर त्यांचं भाषण ऐकलं तर ते सारखं मेगावॉट म्हणायचे. आणि नंतर त्यांचं भाषण जेव्हा चालू होतं तेव्हा एक जण म्हटला, पण काय रे मंत्री लेच गुटगुटीत दिसतंय. आणि मी घरी ते जेव्हा डिनरला आले आणि मग मी त्यांना सांगितलं की तुमच्याबद्दल नाव पाडलं एक मेगावॉट. आणि काही मुलं असे म्हणाले की मंत्री लेच गुटगुटीत दे असं म्हटलं ते खाताना त्यांना असं ठसका आला. आणि जवळपास 15 मिनिटं त्यांचं जेवण थांबवायला लागलं, पाणी पी, जरा थांब, जरा गुळणा कर. जसे मजेशीर किस्से असे काही ना खूप घडत असतात असे. खूप आता आम्ही मड परिसरामध्ये एकदा दौऱ्याला गेलो होतो आणि वल्लभशेठ बेनकेंची गाडी, एक मागं पोलीसची गाडी आणि असे 3-4 गाड्यांचा ताफा होता. आणि तिकडून येत असताना एक पिकअपवाला खूप जोरात आला, असा जोरात चालला होता. मी साहेबांच्या गाडीत होतो, असं हुल मारून पुढे गेला. अरे म्हणलं बघा 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 कसा गेला, त्याला धरलाच पाहिजे, मारलाच पाहिजे. आणि थोड्याने पुढे गेलो तर ती पिकअपवाला तिथं उभा होता आणि तो रस्त्यावरच्या कडेच्या सायकलवाल्याची दमदाटी करत होता. मग आमच्या गाडीतले एक पत्रकार होते, ते खाली उतरले. ते तिथे उतरले तिला अशा 2-4 शिव्या घातल्या. त्यांनी त्यांचा डोळ्याचा चष्मा काढला, खिशात टाकला आणि त्याला अशी मारली. तुझे मला काय मारले? तुला नीट चालवत येत नाही का? तुला मी नाही, तो आहे दुसरा चालवणार. म्हणजे ज्याला मारली ती चुकीची मारली. नंतर दुसऱ्याला पण केलं. नंतर तो स्थानिक असल्यामुळे ओळख निघाली, त्याच्या मालकाला फोन करून ते हे झालं. मग आम्ही परत गाडीत बसलो. मग वल्लभशेठ म्हणले बघा घाई केली का कसं होतं, आधी माहिती घ्यायची ना कोण गाडी व्यवस्थित चालवतो. तू दुसऱ्यालाच मारलं. मग ते हा चूक झाली. बरं ठीक आहे, तू मारलं ते ठीक आहे, पण तू तुझा चष्मा काढून खिशात काय ठेवला मारायच्या पहिले? ते असे म्हटले की आपण तर मारली पण रिटर्न पण येऊ शकते. चष्मा तुटू शकतो. आपल्या याच्यावर पडले तर काय प्रॉब्लेम नाही, पण चष्मा तुटला नाही पाहिजे.
असा तो एक मजेशीर किस्सा होता. सर ज्यावेळेस तुम्ही इंजिनियर होऊन आले तेव्हा विचार नाही केला का आपण जॉब करावा, आपण काम म्हणजे स्वतः एक बिझनेस चालू करावा? एक इंजिनियर होता तुम्ही. नाही, मी जेव्हा इंजिनियर झालो तेव्हा GRE आणि टोफेलची एक एक्झाम होती जी युनायटेड स्टेट्समध्ये हायर एज्युकेशन घेण्यासाठी ती एक्झाम होती. मी त्या दोन्ही परीक्षा पास झालो आणि तिथल्या एका युनिव्हर्सिटीमध्ये मला ॲडमिशन सुद्धा मिळालं होतं आणि मी माझी व्हिसा प्रोसेस चालू केली होती. आता तिकीट्स काढायचे आणि मी तिथं जाणार. आता तिथं जाणार तर मला फीज नव्हती कारण ते स्कॉलरशिपवर मला ॲडमिशन मिळाली होती. फक्त राहायचा आणि खायचा खर्च आणि आपण ते जाणार आहे त्याचा खर्च असं ते ठरलं होतं. पण माझ्या आईने मला जाऊनच दिलं नाही. कारण पुण्यामध्ये ज्या सोसायटीमध्ये आम्ही राहतो तिथं काहीतरी 15-16 बंगले आहेत. प्रत्येक घरातला एक मुलगा किंवा मुलगी अमेरिकेला आहे आणि ते चांगले सेटल्ड आहेत. पण ते जेव्हा त्यांचे आईवडील आणि आमचे आईवडील आई वगैरे सगळे अशी भेटायची संध्याकाळी वॉकला किंवा यायला जरा, तेव्हा ते सांगायचे आमच्या मुलांचं चांगलं झालं पण आमच्या मनामध्ये एक दुःख आहे की ते इकडे परत आले नाही. ते तिथेच तिकडे राहायचं. सेटल झाले, त्यांनी लग्न केले आणि ते जरा बोलून दाखवायचे. आणि आईला माझ्या काय वाटलं हा गेला का परत येणार नाही. आणि यदा कदाचित तसं पण झालं असं म्हणजे माहित नाही. पण ती खूप 8 दिवस रडली की आता अतुल गेला का परत येणार नाही, तरी नाही जायचं ते. मग शेवटी 8व्या दिवशी वडील म्हटले की आता इलेक्शन इयर आहे म्हणून तू काय जाऊ नको, आपलं इलेक्शन होऊन दे मग तू जा. मग ते इलेक्शन झालं पण आता ॲडमिशन तर मग नेक्स्ट इयरच होणार असं ते काही मध्ये 6 महिन्यांनी होत नसते ती. त्या 6 वर्षभरानं होणार तर तोपर्यंत काय करणार. तर मग ते विनायक करपेर आम्ही चाकरला पहिली आमची ती साईट चालू केली आणि मग ते काम चालू केल्यानंतर मग माझ्या बिझनेसमध्येच तिथं रमलो. मग मी काय गेलो नाही. शेवटी म्हणले तू तिकडं जाणार शिकून येणार, त्याच्यापेक्षा आत्ताच जे स्टार्ट केलंय हेच पुढे घेऊन जायचं. आणि माझ्या वडिलांची ती कायम शिकवण होती की पहिलं समाजकारणामध्ये येण्यापेक्षा म्हणजे राजकारण तर लेटर आहे पण समाजकारणामध्ये येत असताना आपण आपलं पहिलं स्थावर राहिलं पाहिजे. जर आपण आपलं स्थिर स्थावर असेल तर आपण समाजाला काहीतरी देऊ शकतो, त्याला आपण संदेश देऊ शकतो, त्याला दिशा देऊ शकतो, त्याला काहीतरी मदत करू शकतो. पण आपलंच काही नसेल आणि दुनियादारी करत राहायची हे काही योग्य नाही. म्हणून त्याच्यानंतर मी जे काही बिझनेसकडे वळालो ते बिझनेसमध्येच मी रमलो. म्हणून माझं मूळ पहिला शिक्षण झाल्यानंतर US जाण्याचं ते कॅन्सल झालं आणि मग नंतर मी एकदम प्युअर बिझनेसमॅन होतो. आणि माझा अजूनही माझा बिझनेस, माझा इन्फ्रास्ट्रक्चर, माझा रिअल इस्टेट अजूनही त्याच ताकदीने आम्ही अजून चालूच आहेत. आणि सर अतुल शेठ हे वडील म्हणून कसे आहेत? मुलीसोबत तुमचं बॉन्डिंग कसं आहे? मुलांसोबत कसं आहे? मला 2 मुली आहेत आणि दोन्ही मुलंही मला आबा म्हणतात. जेव्हा माझी पहिली मुलगी झाली अनेक्षा तेव्हा गौरीने मला विचारलं की तुला काय वाटतं ह्यांनी तुला काय नावाने हाक मारले पाहिजे. तर मला मराठी नेमनीच हाक मारले पाहिजे. मला असं डॅडी किंवा पप्पा किंवा असं काय नको आहे. मग काय करायचं म्हटलं बाबा तर माझ्या म्हणजे बेनके साहेबांना ते बाबा म्हणायचे आणि म्हटलं बाबा म्हटलं का मी खूपच ओल्ड एज झालो असं होईल. मग मला छत्रपती शिवाजी महाराजला त्यांची मुलं आबा म्हणायचे म्हणून म्हणायचे मला आबा म्हणायला पाहिजे असं मला वाटतं. मग मला तर घरातले सगळे आबा म्हणतात. मग ते दोघीच नाही तर मला सगळे कुटुंबातले सगळेजण मला आबा म्हणून हाक मारतात. आता आई पण म्हणजे माझी आई ती पण आता याच्यामध्ये आबा आले का, आबाला जेवायला दिला का, हे मला चांगलं वाटतं की मला एक मराठी नेममध्ये आता माझ्या कुटुंबात ती ओळख झालेली आहे. आणि माझ्या मुली आणि माझं खूपच वेगळं असं अटॅचमेंट आहे. त्यांना पुरेशी वेळ वगैरे देता तुम्ही? बाहेर मी ट्रिपला वगैरे जाताना फिरायला वगैरे घेऊन फिरायला जातो मी, पण मी जेवढा वेळ देणं शक्य आहे तेवढा वेळ देऊ शकत नाही. पण जेवढा क्वालिटी टाईम त्यांना बरोबर मी स्पेंड करू शकेल हे करण्याचा मी प्रयत्न नक्कीच करतो. मला विशेषतः गौरीचं खूप सांगणं असतं की तू तुझ्या पॉलिटिकल फील्डमध्ये असल्यामुळं तू कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही आम्हाला माहिती आहे. तू जेव्हा येशील तेव्हा मुलींना डेडिकेटेडली क्वालिटी टाईम देण्याचं प्रयत्न करत राहा. म्हणून मी त्याचं जाणीवपूर्वक काळजी घेऊन ते करत असतो. मी त्यांच्यावर गेम्स खेळेल, त्यांच्या अभ्यासातल्या एखाद्या गोष्टी असेल, आता ते थोडेसे मोठे झाल्यामुळे अभ्यासातलं काय असेल तर मी त्यांना एक्सप्लेन करत असतो. किंवा तिथं आमची डेक्कन क्लबची मेंबरशिप आहे तिथं ते गेम्स खेळतात तर मी त्यांच्यावर मी जातो. असं मी त्यांच्यावर चांगला टाईम स्पेंड करतो. ते इथं गावी आले एखाद्या सॅटर्डे संडे तर त्या सॅटर्डे संडेमध्ये माझा बाहेर पब्लिकली कमी शेड्यूल असेल असं मी प्लॅन करतो.
मग मी त्यांना घेऊन इथं आमच्या शेतावर घेऊन येतो. शेतावर की त्यांच्यावर टाईम स्पेंड कर. मग इकडचा 4-5 वाजेका म्हणते आबा आपल्याला वडापाव खायचा. हम्म. ते वडापाव आणणं किंवा त्यांच्यावर टाईम स्पेंड करणं किंवा आमच्या शेताच्या जवळ येडगाव धरण आहे तिकडं फेरफटका मारणं. हम्म. मग संध्याकाळी घरी जाणं असं म्हणजे मॅक्सिमम टाइम त्यांच्यावर मला कसा स्पेंड करता येईल तो करण्याचा मी प्रयत्न करतो. आपण एक थोडासा छोटासा फन टास्क घेऊया. पत्नीसाठी 20 सेकंदाचा प्रेमाचा संदेश. नाही, माझी पत्नी जी आहे गौरी, तिच्याशिवाय तर माझी प्रगती होणारच नाही असा माझा ठाम विश्वास आहे. ती माझा खूप बॅकबोन आहे. तिने माझं आजपर्यंतचं जे काही प्रगती झालेली आहे त्याच्यामध्ये तिचं 50% नाही, जवळपास 80% वाटा आहे असं मी म्हणेन. आणि मी जे काय आत्ता ज्या गतीने पुढं चाललंय हे फक्त तिच्या सपोर्टमुळं होते असं मला वाटतंय. आणि त्या गतीने जातोय, पण माझी अटॅचमेंट माझी त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणून माझा पत्नीला माझा संदेश हाच असणार आहे की मी काय तुझ्याशिवाय जगू शकत नाही. एक अजून एक त्यातच एक प्रश्न विचारतो. अजूनही तुम्ही आय लव्ह यू म्हणतात वहिनींना? आय लव्ह यू असं स्पेसिफिकली म्हणत नाही, पण माझ्या रादर दॅन सेईंग इन वर्ड्स इट शुड बी इन डीड्स. म्हणजे माझ्या कृतीतून ते असं वाटलं पाहिजे. म्हणून असे मध्ये आधी सरप्राईज देणे, अच्छा. हे करणे असं मी करत असतो. असं अजूनही डेटवर जाता? जातो ना, दोघंच आम्ही फिरायला जातो, मस्त गप्पा मारतो. असं ते जिथे जिथं असं समजा महाबळेश्वरला गेलो काही तिथं आम्ही दोघं जाऊन बसतो किंवा टाईम चांगला स्पेंड करतो आम्ही दोघं. किंवा आपण आजपर्यंत काय केलंय, पुढं काय केलं पाहिजे, आपलं कसे लाईफ आहे, असं आम्ही मन मोकळ्या एकदम जे मनाला वाटत ते सगळे चांगले गप्पा मारत असतो. मोठ्या भावाचं 3 शब्दात वर्णन. म्हणजे माझ्या आई वडिलांनंतर मला सगळ्यात जास्त समजून घेणारं कोण व्यक्तिमत्व असेल तर तो माझा मोठा डॉक्टर अमोल बेनके. कुठल्याही प्रसंगाला काही गोष्टी मला जर लागल्या आणि मी जर त्याच्याकडे गेलो तर तो सगळं सोडून मार्ग काढून माझ्या पाठीमागे उभा राहतो. पण आता वडील नाही आहेत, आई तर आमच्या एकदम असं फादरली आणि मदरली फिगर तर घरात आहेच आहे. काही जर प्रसंग आला तर बरेचसे अशा प्रसंग येतात ना, समजा निवडणुकीचा पराभव असेल किंवा कुठल्या बिझनेसची स्टार्ट असेल किंवा आमच्या राष्ट्रवादीचा स्प्लिट असेल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी असेल. त्या वडिलांनंतर जेव्हा 2014 मला तिकीट तर दिलं साहेबांनी, पण त्याच्यानंतर बरेच जण असे इच्छुक होते, नाही असे नाही. तसं असेल तर आपण काय केलं पाहिजे, मग तो म्हणायचं जाऊन देऊन टाक कोणाला तरी येते. त्यांच्याकडून सल्ला घेतात. आम्ही सल्ला घेतो की आपण काय मार्गदर्शन केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. मग तो त्याच्या परीने पण मदत करतो आणि तो चांगला असं म्हणजे सावलीसारखा आहे. खंबीरपणे. आणि छोट्या भावाचं 3 शब्दात वर्णन. तो त्याचं माझ्यावर आणि आमच्या कुटुंबावर खूप प्रेम आहे. तो आमचा अख्ख्या बेनके फॅमिलीचा शेंडेफळ आहे आणि चांगला असं बिंदास आहे, मस्ती करणारा आहे. आणि जे काही गोष्टी येईल ॲट द एंड ऑफ द पॉईंट आपल्या कुटुंबाचा उद्धार झाला पाहिजे, आपल्या कुटुंबाला नाव नाही ठेवलं पाहिजे. आपल्या वडिलांनी जे काही कार्य केले म्हणजे जे आमच्या संस्था जेवढ्या आहेत, ज्ञानाचं शिक्षण असेल किंवा औद्योगिक वसत असेल, श्रीराम पतसंस्था आहे, तो डेडिकेटली बारकाईने लक्ष देऊन ते चांगल्या चालल्या पाहिजे आणि सगळ्यांना मदत झाली पाहिजे अशा प्रकारचा तो कार्य करत असतो. आणि मोठ्या साहेबांबद्दल 1 मिनिटात मनातील भावना तुमच्या काय असतील? ते जसे माझे वडील होते तसे जसे अनेकांचे नेते तसे माझे पण ते नेते आहेत. त्यांनी एक गोष्ट आम्हाला आवर्जून सांगितली, बाप डॉक्टर असेल म्हणून मुलांनी लगेच सोया टोचायच्या नसतात. त्यांनी ते शिक्षण घेतलं पाहिजे, प्रशिक्षण घेतलं पाहिजे, तर तो यशस्वी डॉक्टर होऊ शकतो. म्हणून बाप मोठा असेल तर मोठ्या बापाचे मुलांचे यातना हे वेगळ्या प्रकारचे असतात, ते कळत नाही. फक्त लोक म्हणणार की हा मोठ्या बापाचा आहे, मोठ्या बापा. ज्या वडिलांनी जे कर्तृत्व केले आणि तशा पद्धतीने तुम्हाला जर चांगलं समाजामध्ये स्थान पाहिजे असेल तर त्या वडिलांच्या कर्तृत्वाला पुढं जायला लागणार. म्हणून तुम्ही एक तर ग्राउंडेड पाहिजे, जमिनीवर पाय पाहिजे, आपले जे मूळ आहेत ते विसरले नाही पाहिजे, प्रचंड कष्ट केले पाहिजे आणि कष्ट करून आपणच एकटं मोठं न होता आपल्या बरोबरचे जेवढी लोक आहेत ती पण मोठी झाली पाहिजे. आपणच पैसे कमवून मोठे न होता आपल्या बरोबरचे लोक आहेत त्यांना पण तो सगळा आनंद मिळाला पाहिजे, तर आपण हॅपी लाईफ जगू शकू, अशी वडिलांची आमची कायम शिकवण आहे. आणि 2023 फेब्रुवारीनंतर जेव्हा निधन झालं
त्याच्या आधी 4-5 वर्ष ते आजारी होते, पण घरात होते. पण आहे आपले पप्पा म्हणून असं येत होतं. पण ते गेल्यानंतर मला जर अशी मनात खूप इन्सिक्युरिटी, भीती अशी कायम सारखी वाटत होती आणि ती कधी कधी अशी वाटते पण. असं मी ज्या नारायणगावच्या घरात एंटर केल्यानंतर गेल्या गेल्या पहिला फोटो आहे तिचं वडिलांचा. तो बघायला गेला की ते नाही आता असं इथे, काय झालं तर काय नाही, आपल्यावर किती मोठा आघात आहे असं ते खूप मला फील येतं. आणि त्यात आता आजीदादा असल्यामुळं एकदम मी सध्या तरी पॉलिटिकली खूप शांत आहे. काही करायची माझी असं इच्छा राहिली नाही, पण मला आता फक्त वहिनींना सपोर्ट करायचं म्हणून मी करतो. एवढं माझं मनातला विचार आहे. आणि स्वतःचं वर्णन 2 शब्दात. मी खूप सगळ्यांना फ्रेंडली आणि हेल्पफुल आहे, पण याचा गैरफायदा पण माझ्या याचा अनेकांनी घेतलेला आहे, माझ्या चांगुलपणाचा. म्हणून कुठं कितपत द्यावं आणि काय करावं याची आता मी ओळखणं आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असं मला अनेकांनी तो खूप सल्ला दिला आहे आणि ते खरं आहे असं मला वाटतं. सगळे म्हणतात की वडिलांसारखा चांगलं काम आणि ते तर करतोच, विचार आणि संस्कार तर जपतोच, पण जिथं असं जरब आणि ज्या गोष्टी केल्या पाहिजे ते होत नाही, त्याच्या बाबतीत जरा थोडंसं तू कंट्रोल केला पाहिजे. यू शुड बी अ इफेक्टिव्ह लीडर, नॉट अ नाईस लीडर. नाईस तर आपण आहेच आहे, आपण कोणाची वाईट करत नाही, पण ते इफेक्टिव्हनेस कसा येईल ना त्याच्यावर काम केलं पाहिजे. म्हणून एका लिडरशिपची ती जी क्वालिटी आहे ती मी आता डेव्हलप करून पुढं जाण्याचा प्रयत्न करतो. आणि मित्रांसाठी 2 शब्दात संदेश. नाही, मित्र तर माझं निश्चितच विश्व आहे. मित्र जे आहेत ती माझी ताकद आणि ऊर्जा आहे. मी रोज कुठल्या ना कुठल्या माझ्या मित्राला भेटण्याचा प्रयत्न करतो. मग तो गावाकडचा असेल, बिझनेसमधला असेल, माझ्या शाळेतला असेल, कॉलेजमधला असेल, किंवा फ्रेंड्स जे फॅमिलीमधून डेव्हलप झालेले ते असतील. आणि त्यांना भेटून त्या मित्रांबरोबर शेअर करणं आणि मित्रांची एकमेकांची मदत एकमेकाला कुठल्या स्तराला होते ते एकदम एक तर आयुष्याचा खरं मजेदार तर तोच आहे, आपले मित्र आणि आपण. जर मित्रच नसतील आणि फक्त बायको नवरा आणि बाकी सगळ्या गोष्टी असतील त्याला काय अर्थ नाही. किती प्रॉपर्टी असली, किती पैसा असले, कुठलाही पदार गेला त्याला काय अर्थ नाही. हे बघायला मित्र पाहिजे ना, बरोबर. मित्र बरोबर पाहिजे, त्यांना आनंद वाटला पाहिजे, माझ्या प्रसंगाला ते यायला पाहिजे, त्यांच्या प्रसंगाला मी गेलो पाहिजे. म्हणून मित्र ही माझी लाईफ लाईन आहे. मित्रांसोबत कधी भांडणं वगैरे झाली का? असं काही एखादा किस्सा आहे होतच भांडणं, असं काही गैरसमजुतीतून कायम लक्षात राहिला असा एखादा किस्सा? असा ना. भांडणं झाली पण नंतर परत चला लेट गो सॉरी बोलून आम्ही एकत्र झालो परत असं? माझा एक मित्र आहे, मी त्याचं नाव नाही सांगणार, हम्म. माझं खूप जवळच आहे. आणि तो त्याच्या हेल्पसाठी माझ्याकडे कसं यावं म्हणून त्यांनी काय केलं, त्याचे 4-5 जणांना जे आमचे कॉमन फ्रेंड्स आहेत त्यांना माझ्याकडे पाठवलं की त्याला अशी हेल्प करावं. त्याला मी हेल्प केली, नाही असं नाही आहे, पण ते जेव्हा माझ्यापाशी आले तेव्हा मला त्याच्याबद्दल चांगल्या गोष्टीत आपले रिलेशन राहायचे, पण काय मला उणिवा जाणवतं त्यांनी काय डेव्हलप केलं पाहिजे हे मी त्यांच्यापाशी बोलून दाखवलं. आणि ते बोलून दाखवल्यानंतर ते त्याच्यापाशी गेले की अतुल तुला असं म्हटलं, तुझ्याबद्दल असं म्हटलं, किंवा सगळ्या गोष्टी झाल्या. मग तो खूप रुसला माझ्यावर. त्याने 10-15 दिवस मला फोनच नाही केला. नंतर मी त्याला फोन करून बोलवला. मग नंतर कळालं की तुम्ही ते बोलल्यामुळे तो जरा हे झाला. तो माझ्यापाशी आला. तो मला म्हटला, ठीक आहे तुम्ही बोलले हे काय मी चुकीचं आहे असं मी म्हणत नाही, पण तुम्ही माझ्यापाशी बोलायचं, तुम्ही त्यांच्यापाशी कशाला बोलले. म्हटलं मग त्यांच्यापाशी का बोलले तर मग तू का नाही आला माझ्याकडला. नाही म्हणलं, तुम्ही मला सांगितलं मी मदत करतो, मी तुम्हाला सांगितलं, पण माझ्या स्वतःसाठी कधी सांगितलेलं नव्हतं. मग तर स्वतःसाठी मी कसं सांगू, म्हणून मी ह्या गोष्टी केल्या होत्या. मग ठीक आहे, मग तो म्हटलं मला असं वाटलं तसं वाटलं. मग तो ओपन अप झाला जरा, असं की त्याला खूप असं फील झालं की अतुल त्यांच्यापाशी असं बोलला, तू माझ्यापाशी बोल ना असं येते. म्हणून आम्ही मग लंचला गेलो. त्याच्या डोळ्यात पाणी आलं, माझ्या डोळ्यात पाणी आलं की आय एम सॉरी. मी त्याला म्हणालो की ठीक आहे तुझ्यापाशीच बोलला पाहिलं, ते जरी बोलले तरी मी तुला बोलला पाहिलं होतं. मग असं कधी गैरसमज किंवा अशा काही गोष्टीतून असं हे होतं.
सर सोशल मीडियावरती जे कमेंट असतात तुम्हाला तुमच्या फोटोला म्हणा किंवा व्हिडिओला म्हणा, तुम्ही ते वाचता का कधी सोशल मीडियावरचे कमेंट वगैरे? मी वाचायचं सोडून दिलंय, पण माझ्या घरातले किंवा मित्रपरिवार जे आहे किंवा माझ्या जवळवर प्रेम करणारे माझे लोक आहेत, ते वाचतात आणि ते मला सांगते. म्हणजे अरे मी वाचायला सोडून दिले. तर आमचं डोकं सरकतं. म्हणजे ते तुम्ही सरकून देऊ नका. काय झालं, मी राजकारणामध्ये येत असताना काही लोक असे असतात ठराविक, ते खूप खालच्या पातळीवर बोलत असतात आणि असे इन्स्टिगेट करण्यासाठी बोलत असतात. असे असं काही बोलत असतात ते असे, म्हणजे असंबंध किंवा हे ते, किंवा त्याला त्याची माहिती पण नसेल. आता पवार साहेबांचं एवढं मोठं कार्य तर काही मुलांना माहीत नसतं. त्यांना समोर पिक्चर काय, यांनी लय भ्रष्टाचार केला, यांनी असं केलं तसं केलं. पण ही जी धरणं झाली, पाणी शेतात आलं, शेतात पैसा आला, तुझं घर झालं, त्याच्यामुळं तू शिकला, तू मोठा झाला, IT पार्क पवार साहेबांनी उभं केलं, हे केलं, हे त्याला माहीत नाही ना. तू फक्त बोलेल मग. तर अशा काही कमेंट्स माझ्याकडे आल्या होत्या. नंतर म्हणलं आता यांना बघायचं आपण. मग पोलीस स्टेशनला मी कंप्लेंट केली. पोलीस स्टेशन म्हणले की आमच्याकडे फक्त असं आहे, त्याच्यामुळे आम्ही त्याला देऊन नोटीस देऊन एक दिवसभर बसून त्याला काही अटकचे वगैरे प्रोव्हिजन नाही. मग आम्ही सायबर वकिलाकडे गेलो, जो आमचा फॅमिली फ्रेंड पण आहे आणि एक मोठ्या पॉलिटिकल फॅमिलीतला कन्सर्न आहे. त्यांनी मला असं सांगितलं, तुमचे जे वरिष्ठ जे नेते आहेत त्यांच्या घरच्यांबद्दल पण असे अश्लील आणि घाणेरडे कमेंट्स काही काही मुलांनी केले होते, आणि ते केल्यानंतर याच्यातून काय करायचं काय नाही करायचं. तर मग ती सगळी तक्रार मोठ्या साहेबांकडे गेली आणि मोठे साहेब म्हटले की आता अशा गोष्टी होणारच आहे. तुम्ही जेवढं त्याच्याकडे लक्ष देईल तेवढं तुम्हाला त्रास होईल आणि त्याच्यातून काही निष्पन्न होणार नाही, आणि आपल्याला जे कार्य करायचं आहे त्यातून आपण डायव्हर्ट म्हणून लिव्ह इट. तुम्हाला माहिती ना असं नाही, जर एखादी काही गोष्ट असेल तुमच्यापर्यंत आली आणि तुम्हाला वाटलं की याच्यातून सुधारणा पाहिजे तर सुधारा. तर ती जर संबंधित नसेल, तुमच्या घरच्यांवर कोण बोलत असेल किंवा असे जर पातळीवर हे जर करत असेल तर यू लेट इट गो अँड गो अहेड. हे आपलं काम नाही आहे. आणि ते त्याचा तसा विचार आहे तो सोडून देतो, त्याचा विचार आहे, तो तसा आहे म्हणून तो त्याचा विचार करतो. ते वकिलाने मला जसं सांगितलं. पण त्याच्यानंतर मी ठरवलं की कुणीही किती काही कमेंट केलं ना, जाणं दे, आपण चांगलं करतो आपल्याला माहिती आहे ना, ते करायचं. एखाद्या वेळेस आपल्याला सुधारण्यामध्ये वाव असेल तर ती ॲज अ पॉझिटिव्ह कमेंट घ्यायची आणि सुधारून आपण पुढे जायचं. तुम्हाला राग पटकन येतो का हसू पटकन येतं? मला दोन्ही पटकन येतं, पण माझा राग कंट्रोल करायला मी गेले अनेक वर्षापासून शिकलो. नाहीतर लहानपणापासून मी एकदम रागीट आणि एकदम हे होतो आणि हट्टी. यार हट्टी तर मी अजून पण आहे, पण फक्त मी आता माझा राग कंट्रोल करणे आणि शांततेने पुढे सामोरे जाणे. कुठलाही प्रसंग आला तरी राग आला आणि ते रागातून आपण जे रिॲक्ट करतो ना, त्याचं काही ना काही निगेटिव्ह भुर्दंड मला भोगायलाच लागले. म्हणून ते शांततेने आपण पुढे गेलो तर आपलं डोकं शांत ठेवलं तर मार्ग निघतो आणि त्यातून पुढं जाऊ शकतो. म्हणून राग येतो अजून पण मी आपलं शांततेत आहे. आई बरोबरचं बॉन्डिंग कसं आहे? म्हणजे लहानपणी जे ओरडा बसायचा तो अजूनही बसतो बसतो ना, आईचा ओरडा अजूनही बसतो. काही तिला वाटलं का ती आम्हाला सांगतो, आम्ही अजूनही आईला घाबरतो. एखादी गोष्ट असेल तर मग आई परत न्यायची किंवा आईला सांगायची, हे करायची. तिच्यासमोर बसताना पण आम्ही व्यवस्थित तिच्यापर्यंत काय मेसेज कन्वे केला पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, किंवा काय बोलल्यानंतर ती काय बोलेल ही भीती अजूनही आमच्या मनात आहेच. आणि ती बोलते आम्हाला बऱ्याच वेळा, काही गोष्टी वाटल्या, काय केल्या, हे केलं. तिला बेसिकली वडिलांचं जे राजकारणामध्ये लाईफ गेलं त्यातून फॅमिलीला जे सहन करायला लागलं त्यातून आमच्याकडून होऊ नये असं तिचं हे आहे. नाही तर नाही केलं तरी चाललं असं तिचं मत आहे. पण फॅमिली ॲट द कॉस्ट ऑफ फॅमिली करू नका असं. आता अनेक राजकीय नेते आपण पाहतो, जुन्नरमधले पण पाहतो, पण इतरमधले पाहतो. ठीक आहे, आता राजकारण झालं म्हणजे फॅमिली लाईफ थोडं कॉम्प्रोमाइज करत, बट ॲट व्हॉट कॉस्ट व्हॉट यू आर डुईंग. जेव्हा बाहेर आपण समाजाला हे सांगणार आहे, तू घरात काय करतो, बरोबर. याचं हे पाळलं गेलं पाहिजे. कारण आमच्या आईने तसं खूप सहन केलेलं आहे. तेव्हा तेव्हा तर फार बेनके साहेबांकडे माणसं आले का लगेच 10 जणांचा स्वयंपाक कर किंवा हे कर. अजूनही ती करतेच असं हे ते, पण तेव्हा आलं का लगेच ते प्रेशर आहेच आहे ना सगळं. आजही बेनके परिवार पूर्ण एकत्र बसल्यावर कोणत्या गोष्टीवर जास्त चर्चा होते? एखादा जुना किस्सा किंवा असं काय? आमची चर्चा आहे ना, आमचे सगळे नातेवाईक, फ्रेंडली वातावरण आणि मस्करी किंवा
अजूनही आम्ही भाऊ बसतो तर डेव्हलपमेंट विषयी आपल्याला पुढं काय काय करायचं आहे त्याच्या त्याच्या क्षेत्रातलं किंवा याच्याशिवाय तेच होते. पण फॅमिली सगळी बसली का एकदम सगळे एकमेकांचे हसून खेळून सगळे चांगले मजेत असतात. सर एवढ्या वर्षात अनेक जणांनी किंवा ज्येष्ठांनी तुम्हाला सल्ले दिले असतील, त्यापैकी एखादा कोणता सल्ला आठवतोय किंवा एखादी अशी घटना गोष्ट काही? मला वेळोवेळी आणि क्षणोक्षणी मी जेव्हा जेव्हा जाईल तेव्हा अनेक ज्येष्ठ आमच्या कुटुंबाशी जोडले गेलेले आहेत. तर ते मला वैयक्तिक आणि राजकीय जीवनामधली अनेक सल्ले देतात. पण आता रिसंट बेनके साहेब गेल्यानंतर निवडणूक झाल्या, निवडणुकीचा निकाल आल्यानंतर एक आमच्या राजुरी बेल्टमध्येच आमचे एक BT राणा डोंबरे जे आमचे बेनके साहेबांबरोबर काम केलेले ते माझ्याकडे आले होते. चर्चा करताना ते खूप असे इनसिक्युअर फील करत होते. ते म्हणायचे शेट आता नाही, तुमचं जरी असं झालं असेल पण एक लक्षात ठेवा म्हणजे मैदान सोडायचं नाही आणि लोकांच्या खंबीरपणे पाठीमागं उभं राहायचं. जे काही इलेक्शनमध्ये झालं असं जरी असलं तरी लोकांची श्रद्धा भावना तुमच्या कुटुंबाप्रती आणि तुमच्याप्रती खूप आहे. म्हणून लोकांची सेवा करणे हे आपण त्या कुटुंबाने जे तुम्ही ब्रीदवाक्य केलंय ते सोडायचं नाही म्हटलं. आणि मी त्यांनाही सांगितलंय आणि तुमच्या मार्फत पण सगळ्यांना सांगतोय की आमच्या कुटुंबामध्येच ते लिहिलं आहे. बेनके साहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत तालुक्याची सेवा केली. मी आता जुन्नर तालुक्याच्या समाजकारणात राजकारणामध्ये एखाद्या ठराविक पक्षामध्ये जरी असलो तरी सर्वसामान्य नागरिकांची आयुष्याच्या शेवटच्यापर्यंत ती सेवा केल्याशिवाय मी राहणार नाही, हे आमच्या कुटुंबाचं एक वचन आहे. सर आत्ताची जी पिढी आहे युवकांना तुम्ही काय सल्ला द्याल? माझं तरुणांना विशेषतः हेच सांगणं आहे की सध्या राजकीय अस्थिरता खूप ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. राजकीय पक्ष त्याच्यामध्ये स्थित्यंतरं निवडून आल्यानंतर त्या नेत्यांनी केलेले स्थित्यंतरं, त्याच्यामुळं आपण आपलं आयुष्य जगत असताना राजकारण आणि त्या पक्षाच्या आहारी जाण्यापेक्षा प्रत्येक युवकाने शिकलं पाहिजे, कामधंदा नोकरी चांगली केली पाहिजे, स्वतः स्थिरसावर राहिलं पाहिजे आणि आपल्या कुटुंबाची भरभराट कशी होईल याच्या प्रति पहिलं काम केलं पाहिजे. आणि राहिलाच आपल्या गावचा, आपल्या परिसराचा, आपल्या तालुक्याच्या विकासासाठी आम्ही तर खंबीरपणे या तालुक्याचं डेव्हलपमेंटसाठी काम करतोच. पण एक मात्र मी नक्की सांगेन, या तालुक्याची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि अध्यात्माची जी संस्कृती आहे हे आम्ही बिघडून देणार नाही. नाहीतर निवडून येण्यासाठी राजकीय नेते काही करतात, तसं न करता आपली पुढची पिढी कशी संस्कारक्षम होईल ह्या दृष्टिकोन पण राजकीय नेत्याचा असला पाहिजे. तो पाळण्याचं काम आम्ही प्रामाणिकपणे करून पुढे जाणार आहोत. आणि सर्व तरुणांनी पण एकत्रित येऊन आपल्याला चांगल्या दिशेने आपला तालुका हा नेला पाहिजे, तर आपली ही संस्काराची पिढी वाचेल आणि पुढच्या पिढी आपल्याला अत्यंत चांगल्या दिशेने वाटचाल करेल. नाहीतर सगळीकडं कशा पद्धतीने संस्कृतीचा आणि संस्काराचा ऱ्याज झाला आहे तो अजूनही जुन्नर तालुक्यामध्ये झालेला नाही आणि तो टिकून आपल्याला पुढे जायचं आहे, एवढंच मला सांगणं आहे. थँक्यू सर. आज एक राजकारणी नाही तर साधेपणाने जगणारा माणूस आपण पाहिला, या पॉडकास्टच्या माध्यमातून सर्वांनीच पाहिला. थँक्यू सो मच सर, तुम्ही आज आम्हाला वेळ दिल्याबद्दल. आणि हा जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही नक्की पोहोचू आणि तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.